नमस्कार, मी संजय आवटे. आवाज महाराष्ट्राचा विशेष कार्यक्रमात तुमचं स्वागत. आज पुन्हा नवी गाज, नवा आवाज. परवाच आंबेडकर जयंती साजरी झाली आणि आपण बघितलं की त्यानिमित्तानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे नक्की काय व्यक्तिमत्व आहे याच्या अनुषंगानं सगळीकडे चर्चा होत होती. एक असं लक्षात येतं आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे केवळ राजकीय नेते नव्हते, ते केवळ सामाजिक नेते नव्हते. बाबासाहेब आंबेडकरांचा प्रभाव समाजातल्या सगळ्या स्तरांवर आहे, प्रत्येक घटकांवर आहे. साहित्य असो, संस्कृती असो, संगीत असो, नाटक असो, सगळ्यांवर बाबासाहेबांचा प्रभाव आहे. आणि त्यामुळे बाबासाहेब कवितेतून पुढे येतात, बाबासाहेब गाण्यांमधून पुढे येतात, बाबासाहेब सिनेमातून पुढे येतात, बाबासाहेब नाटकांमधून पुढे येतात. मी आज आहे नाशिकमध्ये. तुम्हाला माहिती आहे की परवा नाशिकमध्येच मी आलो होतो. काळाराम मंदिरामध्ये डॉक्टर रावसाहेब कसबे यांची फार दीर्घ मुलाखत घेतली आणि त्यात अनेक महत्त्वाचे मुद्दे डॉक्टर कसबेंनी मांडले. त्याच नाशिकमध्ये मी आज पुन्हा आहे. नाशिकमध्ये रमाबाई आंबेडकर कन्या विद्यालय आहे. त्या कन्या विद्यालयामध्ये मी आलेलो आहे आणि इथे एक चैतन्य स्तूप आहे. या चैतन्य स्तूपाचं वैशिष्ट्य असं आहे की बाबासाहेबांच्या अस्थी या स्तूपामध्ये आहेत. हा एक मुद्दा आहे. आणि दुसरं म्हणजे या चैतन्य स्तूपाला दलाई लामांनी भेट दिली होती. त्यामुळे एकूणच सगळ्या आंबेडकरवादी कार्यकर्त्यांसाठी या स्तूपाचं, या जागेचं महत्त्व मोठं आहे. इथं मी मुद्दाम आलो आहे आणि वेगवेगळ्या कार्यकर्त्यांशी मी गप्पा मारणार आहे. मी जे मगाशी म्हणालो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हा एक विचार आहे आणि तो विचार केवळ राजकारणातला नाही, सगळ्याच संदर्भातला आहे. म्हणजे इथं माझ्यासोबत वामनदादा कर्डक प्रतिष्ठानचे काही कार्यकर्ते आहेत. त्यांना असं वाटतं की बाबासाहेबांनी जी प्रेरणा दिली ती जागवण्यासाठी ते खूप छान गाणे म्हणत असतात आणि त्यांचा गायकवृंद आहे, वाद्यवृंद आहे. त्या वाद्यवृंद, गायकवृंद असा प्रयत्न करत असतो की तो समतेचा विचार जो वसा दिला बाबासाहेबांनी तोच आपल्याला पुढे घेऊन जायचा आहे. तो प्रयत्न ही सगळी मंडळी करत असतात. त्याचप्रमाणे काही बाकी कार्यकर्ते आहेत, सामाजिक संदर्भातले कार्यकर्ते आहेत, राजकीय संदर्भातले कार्यकर्ते आहेत आणि प्रामुख्यानं तरुण पिढीची ही सगळी मंडळी आहेत. नवी पिढी कसं बघते बाबासाहेबांकडे हा फार महत्त्वाचा मुद्दा आहे. शरद शेजवळ माझ्यासोबत आहे. शरद शेजवळ खरं म्हणजे येवल्यामध्ये मी एकदा एका व्याख्यानासाठी गेलो होतो आणि येवला हे ते शहर, ते गाव की जिथे बाबासाहेबांनी पहिल्यांदा धर्मांतराची घोषणा केली. मी जन्माला आलो हिंदू म्हणून, पण मी मरणार नाही हिंदू म्हणून, असं बाबासाहेबांनी सांगितलं येवल्यामध्ये. आणि गंमत अशी की त्यापूर्वीच काळाराम सत्याग्रह केला होता. मी काळाराम सत्याग्रह केला याचा अर्थ की त्यांची तोपर्यंत आशा होती की काही घडू शकतं या धर्मामध्ये सुद्धा. पण आता नाही घडू शकत या धर्मात काहीच. जेव्हा पूर्ण अपेक्षाभंग झाला तेव्हा कदाचित नाशिकपासून जवळ असणारे अगदी 85-90 किलोमीटर असेल येवला, त्या येवल्यामध्ये बाबासाहेबांनी ही घोषणा केली. आणि तिथे त्या घोषणेला 80 वर्ष पूर्ण झाली. त्यानिमित्तानं एक कार्यक्रम होता. त्या कार्यक्रमामध्ये व्याख्यानासाठी मी गेलो. तिथे मला शरद भेटला आणि माझ्या त्या भाषणानंतर की अगोदर मला आठवत नाही, पण शरदनं एक गाणं म्हटलं आणि त्यानं मी कमालीचा प्रभावित झालो. आणि खरंच मला स्वतःला असं वाटतं की तुम्हाला कुठलाही विचार जर मांडायचा असेल तर तो केवळ भाषणांमधून, केवळ पुस्तकांमधून मांडून चालत नाही. त्यासाठी गाणी, कविता अशी माध्यमं तुम्हाला वापरावी लागतात आणि ती माध्यमं शरद फार प्रभावीपणे वापरतो. लोककवी वामनदादा कर्डक प्रतिष्ठान नावाची एक संस्था शरदनं स्थापन केलेली आहे. त्याचा तो संस्थापक अध्यक्ष आहे आणि त्यांची एक मोठी टीम आहे की जी ही सगळी गाणी सादर करत असते. बाबासाहेबांच्या अनुषंगाने सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की आत्ता अनेकदा असा आक्षेप घेतला जातो जो खरा आहे. बाबासाहेब म्हटलं की एक विशिष्ट जातीचे नेते अशा प्रकारे त्यांना प्रोजेक्ट करण्याचा प्रयत्न केला जातो. तोच प्रयत्न शिवरायांबद्दल सुद्धा होतो. म्हणजे तुमच्या मागे शिवरायांचा फोटो आहे म्हणजे तुम्ही मराठा असणार. हे जे काही आहे प्रत्यक्षामध्ये शिवाजी, ज्योतिबा किंवा बाबासाहेब या सगळ्यांमध्ये एक जैव नातं होतं हे आपण अनेकदा विसरतो. त्यामुळे फुले माळ्यांचे, बाबासाहेब बौद्धांचे याला खरं म्हणजे काही अर्थच नाही आहे. यांच्यामध्ये एक जैव नातं आहे आणि ते नातं किती महत्त्वाचं आहे. म्हणजे बाबासाहेबांनी जेव्हा महाडला 14 तळ्याचा सत्याग्रह केला तेव्हा बाबासाहेब जाहीरपणे असं म्हणाले होते की मला हा सत्याग्रह अन्यत्रही करता आला असता, पण मी इथं करतो आहे. याचं कारण असं आहे की ही ती भूमी आहे ज्या भूमीमध्ये रयतेच्या राजावर अन्याय झाला आहे आणि म्हणून मी इथं मुद्दाम सत्याग्रह करतो आहे, कारण माझं त्या रयतेच्या राजाशी, शिवबाशी जैव नातं आहे. काय नातं आहे? शरद शेजवळ त्याच्या गाण्यातनं हेच नातं सांगत होता आणि म्हणून मी आत्ता त्याला आग्रह करतो आहे की ते गाणं एकदा होऊ द्या म्हणजे कळेल काय जैव नातं आहे. दोनच राजे इथे गाजले, अहो दोनच राजे इथे गाजले त्या कोकण पुण्यभूमीवर, त्या
कोकण पुण्यभूमीवर एक त्या रायगडावर एक त्या रायगडावर एक चवदार तळ्यावर एक चवदार तळ्यावर एक त्या रायगडावर एक चवदार तळ्यावर दोनच राजे इथे गाजले हा दोनच राजे इथे गाजले कोकण पुण्यभूमीवर त्या कोकण पुण्यभूमीवर एक त्या रायगडावर एक चवदार तळ्यावर एक त्या रायगडावर एक चवदार तळ्यावर एक त्या रायगडावर एक चवदार तळ्यावर राजाचा एक पुत्र दुजा एक पुत्र सुभेदाराचा सुभेदाराचा एक पुत्र सुभेदाराचा अहो राजाचा एक पुत्र दुजा एक पुत्र सुभेदाराचा सुभेदाराचा एक पुत्र सुभेदाराचा दोघांचाही एकच बाणा होता उद्धाराचा होता उद्धाराचा होता उद्धाराचा इथे सिंपली तिथे सिंपली इथे सिंपली तिथे सिंपली अमृताची घागर एक त्या रायगडावर एक चवदार तळ्यावर एक त्या रायगडावर एक चवदार तळ्यावर एक त्या रायगडावर एक चवदार तळ्यावर एक जिजामातेने आणि एक मीरा आत्याने एक मीरा त्याने एक मीरा त्याने एक जिजामातेने आणि एक मीरा आत्याने एक मीरा त्याने एक मीरा त्याने क्रांती निखारे इथे फुंकले हृदयाच्या भात्याने हृदयाच्या भात्याने हृदयाच्या भात्याने दोन नरमणी असे निपजले दोन नरमणी असे निपजले दोन्ही वीर बहादर एक त्या रायगडावर एक चवदार तळ्यावर एक त्या रायगडावर एक चवदार तळ्यावर एक त्या रायगडावर एक चवदार तळ्यावर रायगडावर त्या रायगडावर शिवरायाचा राज्याभिषेक झाला राज्याभिषेक झाला राज्याभिषेक झाला त्या रायगडावर शिवरायाचा राज्याभिषेक झाला राज्याभिषेक झाला राज्याभिषेक झाला दलितांनी दलितांचा राजा दलितांनी दलितांचा राजा महाडी घोषित केला महाडी घोषित केला महाडी घोषित केला निनादले दोघांच्या नावे निनादले दोघांच्या नावे कोकणातले डोंगर एक त्या रायगडावर एक चवदार तळ्यावर फारच छान दोनच राजे इथे गाजले त्या कोकण पुण्यभूमीवर एक त्या रायगडावर एक चवदार तळ्यावर ज्या पद्धतीनं हे जैव नातं शिवरायांचं आणि बाबासाहेबांचं आता सांगितलं शरदनं ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. याचं कारण असं आहे की मुळामध्ये बाबासाहेब यांचा विचार नक्की काय आहे हे आपल्याला जोपर्यंत समजत नाही, कारण अनेकदा दैवतीकरण आपण फार लवकर करतो, जय जिंदाबाद घोषणा आणि बाकी सगळं आपण करत असतो, पण प्रत्यक्ष माणसाचा विचार काय आहे ते आपण अनेकदा विसरतो. हा विचार या निमित्तानं गाण्यांच्या निमित्तानं येतो, ही फार चांगली गोष्ट आहे. मी मागाशी म्हटल्याप्रमाणे काही तरुण नव्या पिढीचे कार्यकर्ते, अभ्यासक, नेते अशी पण काही मंडळी आता माझ्यासोबत आहेत. आणि मुद्दाम मी जेव्हा म्हटलं की नाशिकमध्ये मी येणार आहे, शरद शेजवळ आहेत, बाकी सगळे मित्र आहेत, सगळ्या मित्रांना या निमित्तानं भेटूया. प्राध्यापक विवेक खरे माझ्या शेजारी बसलेले आहेत. प्राध्यापक विवेक खरे हे आंबेडकरवादाचे अभ्यासक आहेत आणि वेगवेगळ्या ठिकाणी त्याबद्दल बोलत असतात. कविताताई कर्डक माझ्यासोबत आहेत. त्या नाशिक महानगरपालिकेच्या विरोधी पक्षनेते आहेत, नगरसेविका आहेत आणि महिला बचत गट किंवा या संदर्भातलं बरंच सामाजिक काम करत असतात.
अरुण दोंदे माझा जुना मित्र आहे छात्रभारतीमधला. या निमित्तानं तोही नाशकात अरुण दोंदे मला भेटला. कुणाल गायकवाड, कॅप्टन कुणाल गायकवाड, मी मगाशी जो उल्लेख केला होता की दादासाहेब गायकवाडांचा नातू, की खरंच ही पुढची पिढी काय पद्धतीने विचार करते, या सगळ्या लढ्याकडे कसं बघते, म्हणून ही सगळी मंडळी इथं आलेली आहेत. कविताताई कर्डक, मला एक सांगा, आता मगाशी शरद गाण्यातून जी भूमिका मांडत होता त्यातला जो मुद्दा आहे की बाबासाहेबांनी काय केलं. बाबासाहेबांच्या हातामध्ये लेखणी होती, राज्यघटना जी आहे ती प्रामुख्यानं समतेचा लढा एका अर्थानं पुढं नेला राज्यघटनेनं, अशी सगळी मांडणी त्या गाण्यामध्ये आहे. तुम्ही राजकारण करता आहात, विरोधी पक्षनेते आहात. मुळात सध्या भारतात आणि महाराष्ट्रामध्ये विरोधकच उरले नाहीत अशी एक अवस्था आहे. केंद्रात विरोधक नाहीत आणि राज्यामध्ये कोण विरोधक आणि कोण सत्तेत हेच कळत नाही, अशी एकूण सगळी अवस्था आहे. अशा वेळी तुम्ही काम करता आहात आणि बाबासाहेबांनी सांगितलं आहे की जर लोकशाही टिकवायची असेल तर विरोधक सगळ्यात महत्त्वाचे. मला एक सांगा, आत्ताची जी राजकीय व्यवस्था आहे ती राजकीय व्यवस्था बदलायला पाहिजे आणि खरंच बाबासाहेबांचं स्वप्न पूर्ण करायचं असेल तर आपलं राजकीय रिंगण बदललं पाहिजे, असं काही कविता कर्डक तुम्हाला वाटतं? कारण बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा राज्यघटना लिहिली त्या राज्यघटनेमध्ये त्यांना अपेक्षित हेच होतं की माणसाची वृत्ती बदलली पाहिजे, त्याला जगण्याची सगळी साधनं मिळाली पाहिजेत. पण खरंच हे शक्य आहे का? आणि त्यातच एक स्लोगन बाबासाहेबांनी सांगितलं होतं की राज्यघटना मी आणलेली आहे, ही किती योग्य आहे यापेक्षा ती राबवणारे किती योग्य आहेत यावर ते डिपेंड आहे. मी राज्यघटना किती चांगली लिहिली आणि ते राबवणारे जर नालायक ठरले तर मला वाटतं की तो माझ्या राज्यघटनेचा दोष नाही. आणि मला वाटतं हे सारांश रूपानं मला तुम्हाला सांगायचं आहे. कॅप्टन कुणाल गायकवाड आहेत आपल्यासोबत. कुणाल, तुम्ही दादासाहेबांचे नातू आहात असं म्हटल्यानंतर मलाच खूप छान वाटलं की आपण एका दादासाहेब गायकवाडांसारख्या मोठ्या माणसाच्या नातवाला भेटतो आहोत. तुम्हाला स्वतःला काय वाटतं जेव्हा तुम्ही मागे वळून बघता? हा सगळा इतिहास आहे, काळाराम मंदिराचा सत्याग्रह असेल किंवा समतेचा लढा असेल, आता आपण बरेच पुढं आलेलो आहोत. प्रश्न तेच आहेत असं नाही, आता अनेक गोष्टी बदललेल्या आहेत. अशा वेळी त्या वारशाकडे बघताना दादासाहेब गायकवाडांचा नातू म्हणून नक्की काय वाटतं? मागच्या ज्या गोष्टी घडलेल्या आहेत, इतिहास जो आहे त्याच्यानी नक्कीच आम्ही प्रेरित होतो. एक प्रोत्साहनदायक इतिहास आहे तो. आमच्यासारख्या युवकांना तर त्याच्यातून खूप काही काही शिकण्यासारखं असतं. मागे वळून पाहिलं तर अभिमानच वाटतो. पण आज दादासाहेबांचा नातू म्हणून मी जेव्हा वावरतो, त्याच्यापेक्षा मी एक कार्यकर्ता म्हणून जे वावरतो तेव्हा बऱ्याच गोष्टीचं खंत वाटतं. युवकांच्या विचारांचं मला जरा वाईट वाटतं का ते बाबासाहेब आहे ना फक्त डोक्यावर घेऊन नाचतात. माझी इच्छा आहे का त्यांनी डोक्यात घेऊन नाचावं. त्यांना बाबासाहेब प्रत्येक युवकाच्या डोक्यात घुसले पाहिजे, त्यांच्या मनात घुसले पाहिजे. पण ते होत नाही. फक्त जयंत्या आल्या आणि असे काही कार्यक्रम असले तेव्हा फ्लेक्स लावणार, पोस्टर लावणार आणि जयंतीच्या दिवशी खूप सारा नाच गाणं करून डीजेमध्ये पैसे खर्च करून आजचा जो युवक आहे तो दिशाभूल होत चालला असं मला वाटतं. खूपच महत्त्वाचं आहे डोक्यावर घेऊन नाचणं आणि डोक्यात घेऊन नाचणं, हा याच्यामध्ये जो मूलभूत फरक आहे. एक असं लक्षात येतं की एकीकडे आपण बाबासाहेबांचं नाव घेत असतो, बाबासाहेबांचा विचार खूप महत्त्वाचा आहे असं म्हणत असतो, पण त्याचवेळी प्रत्यक्षात मात्र समाजामध्ये काय चाललं आहे याची आपल्याला फिकीर नसते. म्हणजे अनेकदा असं घडतं की बाबासाहेबांचं नाव घेणारी माणसं जी आहेत ती सत्तेमध्ये येतात, बाबासाहेबांचे नाव घेणारी माणसं जी आहेत ती प्रशासनामध्ये येतात, त्यांना सगळं काही मिळतं, पण तरीसुद्धा बाबासाहेबांचा विचार मात्र काही त्यांना कळतो आहे किंवा त्या दिशेनं शोषितांसाठी, वंचित लोकांसाठी ते काम करतायत असं अजिबात दिसत नाही. मी अनेकदा असं म्हणतो की तुमच्या मागे फोटो कुठला आहे, तो बाबासाहेबांचा आहे, हेडगेवारांचा आहे, शिवरायांचा आहे, गांधींचा आहे की काय? पण जर तुम्ही भ्रष्टाचार करत असाल, तुम्ही जर तुमच्या लोकांना न्याय देत नसाल तर मग फोटो मागे कुठला असल्यामुळे काही फरक पडत नाही. अशा वेळी समाजाचं काय हा जो प्रश्न निर्माण होतो. शरद मगाशी मला सांगत होता की त्याच्याकडे हेच गाणं आहे. शरद, तुझ्या हाती तूप आलं, तुझ्या हाती साय, अरे तुझ्या हाती तूप आलं, तुझ्या हाती साय, पण लुटली जाते बहीण कुठं, लुटली जाते माय. मग समाजाचं काय रगड्या, समाजाचं काय, तुझ्या हाती तूप आलं, तुझ्या हाती साय, तुझ्या हाती तूप आलं,
काय मग समाजाचं काय रे गड्या समाजाचं काय समाजाचं काय रे गड्या समाजाचं काय समाजाचं काय रे गड्या समाजाचं काय तुझ्या हाती आहे गड्या समाजाची नाडी राहायला माडी अन बसायला गाडी माडी आड बसायाला गाडी रायाला माडी आड बसायाला गाडी तुझ्या हाती आहे गड्या समाजाची नाडी राहायला माडी अन बसायला गाडी रायाला माडी आड बसायाला गाडी रायाला माडी आड बसायाला गाडी अरे सांग तुझा धंदा सांग तुझा धंदा आहे तरी काय सांग तुझा धंदा आहे तरी काय मग समाजाचं काय रे गड्या समाजाचं काय समाजाचं काय रे गड्या समाजाचं काय समाजाचं काय रे गड्या समाजाचं काय रोज रोज तुम्ही रोज 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 हॉटेलात जाता कसे रे त्या गल्ल्यावर काहीतरी ठेवता कसे रे गल्ल्यावर काहीतरी ठेवता कसे रे त्या गल्ल्यावर काहीतरी ठेवता कसे रे रोज रोज हॉटेलात जाता कसे रे त्या गल्ल्यावर काहीतरी ठेवता कसे रे गल्ल्यावर काहीतरी ठेवता कसे रे त्या गल्ल्यावर काहीतरी ठेवता कसे रे अरे रोज रोज खाता कसे कोंबडीचे पाय रोज रोज खाता कसे कोंबडीचे पाय मग समाजाचं काय रे गड्या समाजाचं काय समाजाचं काय रे गड्या समाजाचं काय समाजाचं काय रे गड्या समाजाचं काय तुझ्या हाती तूप आलं तुझ्या हाती साय तुझ्या हाती तूप आलं तुझ्या हाती साय मग समाजाचं काय रे गड्या समाजाचं काय खरं म्हणजे ही मैफल अशी रंगली आहे पण मला ही मैफल खूपच रंगली आहे पण मला आता ब्रेक घ्यायचा आहे तुम्ही कुठंच जाऊ नका आता मी घेतो एक छोटासा ब्रेक तुमचं पुन्हा एकदा स्वागत मी आहे नाशिकमध्ये रमाबाई आंबेडकर विद्यालयाच्या प्रांगणात आणि मैफल सुरू आहे मजबूत भीमाचा किल्ला हा किल्ला कसा आहे या सगळ्या संदर्भामध्ये गाणी सुरू आहेत कविता सुरू आहेत आणि बाकी सगळी मंडळी त्यांचे अनुभव सांगतायत बाबासाहेबांचे विचार सांगतायत भीम विचारांची मैफल नाशकात रंगलेली आहे जात पंचायत विरोधी कायदा मंजूर करणारं महाराष्ट्र हे देशातलं पहिलं राज्य ठरलंय आणि या संपूर्ण लढ्यामध्ये अनिसचा मोठा सहभाग आहे आणि त्यातल्या त्यात कृष्णा चांदगुडे यांचा या लढ्याला मोठा हातभार लागला आणि या निर्णयापर्यंत राज्य सरकारला पोहोचावं लागलं. कृष्णा चांदगुडे स्वतः आपल्यासोबत आहेत. नेमका हा लढा कसा चालला? गेली अनेक वर्ष ते हा लढा देत होते. कृष्णाजी गेली अनेक वर्ष हा लढा सुरू होता जात पंचायती विरोधातला. अनेक वेळा अनेक अडचणींचा सामना करत शेवटी हा निर्णय झालेला आहे. राज्य सरकारनं तो निर्णय घेतला आहे आणि महाराष्ट्र देशातलं पहिलं राज्य ठरलं आहे. कसा हा लढा इथपर्यंत पोहोचला? याच नाशिक शहरामधनं 3 वर्षापूर्वी डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांच्या दूरदृष्टीतून आम्ही एक मोहीम चालू केली आणि तिचं नाव होतं जात पंचायत मूठमती अभियान. नाशिकमध्ये एक ऑनर किलिंगची घटना घडली आणि त्यामागचा जो तपास आहे तो पोलीस करत होते, परंतु जात पंचायतीचा दबाव यामागे असल्याचं आम्ही शोधून काढलं आणि ती मोहीम सुरू केली. महाराष्ट्रातल्या विविध जातीमध्ये जात पंचायत असल्याचं मला निदर्शनात आलं आणि आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी आम्ही तक्रारी दाखल करायला लागलो. परंतु जात पंचायतीच्या विरोधात थेटपणे कोणताही कायदा अस्तित्वात नव्हता. त्यामुळे आम्हाला खूप तक्रारी नोंदवण्यासाठी अडचण येत होती. नेमकी त्याचवेळी उच्च न्यायालयामध्ये एक याचिका आली आणि उच्च न्यायालयाचे माननीय न्यायाधीशांनी सांगितलं की या संदर्भात कायदा करावा. परंतु सरकारने 3 वर्ष कायदा केलेला नाही.
त्याच वेळी महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या घटना आम्ही समोर आणल्या. त्या जात पंचायतीचं 10 वास्तव समोर आणलं. म्हणजे महिलाला नग्न करून आंघोळ घालणं, कौमार्याची परीक्षा घेणं, तिच्या अंगाला चटके देणं, तिला बांधून मारहाण करणं, अशा अमानुष घटना बाहेर आल्या. महाराष्ट्रातली ही जी घटना आहे त्या देशामध्ये जाऊन महाराष्ट्राबद्दलचं एक विचित्र चित्र निर्माण झालं होतं. मुख्यमंत्र्यांना आम्ही याची वेळोवेळी जाणीव केली, प्रसारमाध्यमांना याचा पाठपुरावा केला आणि शेवटी गेल्या नोव्हेंबर 2000मध्ये की महाराष्ट्र सरकारने आपल्या संकेतस्थळावरती जात पंचायती विरोधी कायद्याचा मसुदा सादर केला. खरं तर एकीकडे जात पंचायत विरोधी कायदा मंजूर झाल्यानंतर कायद्याचा दणका आणि दुसरीकडे अनिशच्या माध्यमातून समाजाचं होणारं प्रबोधन, या दोन्ही माध्यमातून आता हा कायदा पुढे काम करणार आहे. सर्वात मोठी जबाबदारी आहे ती म्हणजे याच्या अंमलबजावणीची, आणि त्यासाठी राज्य सरकार आणि त्याच्यासहित अनिशचे कार्यकर्तेही सज्ज आहेत. कॅमेरामॅन लोकेश माळीसह जयरामपुरी, साम TV, नाशिक. विवेक खरे माझ्यासोबत आहेत. विवेक खरे हे प्राध्यापक आहेत मराठीचे. आणि मगाशी मी जे म्हणालो की बाबासाहेबांचं सगळ्यात मोठं योगदान काय असेल तर बाबासाहेबांनी भारावलेली अशी साहित्य संस्कृती इथे जन्माला आली. साहित्यावर प्रभाव आहे बाबासाहेबांचा. कादंबऱ्या, नाटकं, आत्मचरित्र, बाबासाहेबांच्या विचारांची रंगभूमी आली. बाबासाहेबांच्या विचारांची एक संस्कृती निर्माण झाली. हे जे आहे या सगळ्यावरचा बाबासाहेबांचा प्रभाव हा तेवढाच महत्त्वाचा आहे. केवळ राजकीय अंगानं बाबासाहेब बघत असताना साहित्यावरचा प्रभावसुद्धा तेवढाच महत्त्वाचा आहे. मगाशी ब्रेकमध्ये विवेक खरे मला सांगत होते की हा प्रभाव सांगायला मला फार आवडेल. विवेक खरे, काय हा प्रभाव आहे बाबासाहेबांचा की ज्यामुळे साहित्य जगाला झपाटून टाकलं, ज्यामुळे रंगभूमीने वेगळे प्रयोग केले, असं काय घडलं? बाबासाहेब आंबेडकरांचे एकूणच जीवन आणि कार्य यांचा जर आपण विचार केला तर एक झंझावात असावा असं त्यांचं कार्य होतं. आणि आंबेडकरांनी जी चळवळ निर्माण केली त्या चळवळीला पुढे नेण्याचं काम किंवा ती चळवळ सर्वदूर पोहोचवण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते म्हणजे साहित्याने केलेलं आहे. म्हणजे मला सांगायला आनंद होतो की आंबेडकरांचे विचार सर्वप्रथम लोकांपर्यंत, घराघरांपर्यंत पोहोचवण्याचं काम जलसाकारांनी केलं. आपण नाशिकमध्ये आहोत आणि नाशिकमध्ये भीमराव कर्डकांचं आणि वामन कर्डकांचं नाव जर आपण घेतलं नाही तर आपल्याला पुढे जाताच येणार नाही. त्यामुळे भीमराव कर्डकांनी आणि वामनदादा कर्डकांनी हा जलसा आणि जलसाच्या माध्यमातून आंबेडकरांचे जे विचार आहेत ते विचार लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे. यानंतर 60च्या दशकामध्ये दलित साहित्याची एक मोठी चळवळ उभी राहिली. ही चळवळ प्रामुख्याने आंबेडकरांचे जे जीवन आणि कार्य आहे किंबहुना मानव उत्थानासाठी लोकांनी कशा पद्धतीने काम केलं पाहिजे हे सांगण्यासाठी ही चळवळ उभी राहिली. आणि मग एक मोठी परंपरा, साहित्याची परंपरा निर्माण झाली. त्यामध्ये कविता असतील सुरुवातीच्या काळातल्या, नंतर आत्मकथनं आली, आत्मचरित्र आले, कथा आल्या, त्यानंतर कादंबऱ्या लिहिल्या गेल्या. आणि मला प्रकर्षाने सांगावं वाटतं की आंबेडकरी विचारांची रंगभूमीसुद्धा नंतरच्या काळामध्ये मोठ्या जोमाने विकसित झाली. त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची नाटकं, म्हणजे अगदी रामनाथ चव्हाण असतील, प्रेमानंद गजवी असतील, दत्ता भगत असतील, गंगाधर पानतावणे असतील, अशी दिग्गज मंडळी आपल्या नाटकांच्या माध्यमातून, रंगभूमीच्या माध्यमातून आंबेडकरांचा जो समतेचा विचार आहे, आंबेडकरांचा बंधुतेचा विचार आहे, सामाजिक न्यायाचा जो विचार आहे तो आपल्या साहित्यामधून मांडत पुढे पुढे सगळ्या समाजाला घेऊन गेले. हा फार महत्त्वाचा मुद्दा आहे की बाबासाहेबांनी त्यांच्या विचारातून प्रभावित होऊन जे साहित्य पुढं आलं किंवा जी रंगभूमी पुढं आली, एक बघा, म्हणजे बाबासाहेबांच्या संदर्भात विचार करताना अनेकदा जातीय समतेच्या संदर्भात फार चर्चा होत असते. पण बाबासाहेब हे एकूणच समतेचे पुरस्कर्ते होते. म्हणजे त्यांनी समतेचा जो विचार मांडला तो अत्यंत वेगळा होता आणि तो जात धर्माच्या पलीकडचा होता. स्त्री पुरुष समतेच्या अनुषंगानं जी मांडणी केली बाबासाहेबांनी ती खूपच महत्त्वाची होती. म्हणजे काळाराम सत्याग्रह केला बाबासाहेबांनी आणि त्याच्यानंतर आता शनी शिंगणापूर, त्र्यंबकेश्वर अशा ठिकाणी महिला म्हणतात की आम्हाला प्रवेश करायचा. या सगळ्यामध्ये एक समान सूत्र आहे. त्यामुळे स्त्री पुरुष समतेच्या संदर्भातले बाबासाहेब जे चिंतन करत असतात. कविता कर्डक, तुम्ही त्या स्त्री पुरुष समतेच्या अनुषंगानं किंवा बाबासाहेबांना अभिप्रेत असणारी स्त्री या संदर्भात तुम्ही सातत्यानं बोलत असता, काय सांगाल आज? म्हणजे माझ्या मनाला भिडणारा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आपण विचारलेला आहे. आजची स्त्री
आजची तिचा कालखंड पाहिला तर आज आमच्या स्त्रिया मंदिर प्रवेशासाठी झगडत आहेत. इतकं साधं उदाहरण आहे की मंदिरात प्रवेश करण्याला झगडण्यापेक्षा लायब्ररीत जा, मैदानी खेळ खेळा, हे किती महत्त्वाचं आहे. पण तुमच्या डोक्यात मानगुटीवर मनुवाद्यांनी हे भूत बसवलेलं आहे की धर्ममार्तंडांनी हे सांगितलेलं आहे की अंधश्रद्धा, रूढी, परंपरा, देव, धर्म या सगळ्या गोष्टींच्या विळख्याच्या बाहेर स्त्रीला जाऊच दिलेलं नाही आहे. आणि म्हणून बाबासाहेबांचे लाख मोलाचे उपकार या भारतातील स्त्रियांवर आहेत. बाबासाहेबांनी संसदेमध्ये हिंदू कोड बिल आणलं होतं यासाठी, आणि हिंदू कोड बिलासाठी बाबासाहेबांनी अतोनात कष्ट केले. जवळजवळ 4 वर्ष बाबासाहेबांनी अथक परिश्रम करून संसदेमध्ये हिंदू कोड बिल आणलं. पण तेव्हाच्या राजकारण्यांना वाटलं की धर्माला जागृती करण्याचा प्रयत्न बाबासाहेबांच्या माध्यमातून होतो आहे. स्त्रियांना जर खरोखर एवढं स्वातंत्र्य भेटलं तर कदाचित ते आपल्या पुढे जातील आणि मग अंधश्रद्धा, रूढी, परंपरा आणि त्यांना आम्ही जे दास्य दिलेलं आहे या दास्यातून त्या मुक्त होतील. आणि म्हणून हिंदू कोड बिलाला प्रखर विरोध करण्यात आला. सतीची चाल आम्हाला सगळ्यांना माहिती आहे. यात पण एक लबाडपणा होता की ती पतीच्या मृत्यूशय्येबरोबर जळून गेली की पुन्हा तिला पोटगीच्या मताचा अधिकारच नाही ना. म्हणजे नवऱ्याची जी संपत्ती आहे त्यामध्ये वाटा मागण्याचा तिला अधिकार नाही आहे. बाबासाहेबांनी पोटगीचा अधिकार दिला, घटस्फोटाचा अधिकार दिला. एक नवरा बहुपत्नी करतोय पण स्त्रीनं पुन्हा दुसरा नवरा करायचा नाही, हे स्वातंत्र्य तिला त्या हिंदू कोड बिलामध्ये दिला. आणि प्रकर्षानं या आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी सांगते, हे करण्यामागं बाबासाहेबांनी फक्त एकाच जातीच्या धर्माच्या स्त्रीचा विचार केला नाही, समस्त स्त्रियांचा विचार केला. प्रत्येक जात धर्माच्या स्त्रीला तिथे न्याय मिळाला पाहिजे, अधिकार मिळाला पाहिजे. त्यासाठी बाबासाहेब झगडत होते. आणि धर्ममार्तंडांना या चॅनलद्वारे मी सांगू इच्छिते की बाबासाहेबांच्या त्या हिंदू कोड बिलाला प्रकर्षानं विरोध करण्यात आला. आणि ज्या स्त्रियांसाठी हे हिंदू कोड बिल लिहिलेलं होतं त्यांनीच बाबासाहेबांच्या विरोधात बाहेर धरणे धरले होते, काळे झेंडे बाबासाहेबांना दाखवले होते. बाबासाहेब फार व्यथित झाले. बाहेर येऊन त्यांनी सांगितलं की माय माऊल्यानं तुमच्यासाठी मी हिंदू कोड बिल लिहिलं, तुम्ही वाचले का ते काय आहे, मी काय लिहिलेलं आहे त्यात, तुमच्या विरोधात काय लिहिलेलं आहे का. त्यांनी सांगितलं बाबासाहेब आम्ही ते वाचलं नाही, पण आमच्या नवऱ्यानं आम्हाला सांगितलं आहे की बाबासाहेबांच्या हिंदू कोड बिलाला विरोध करा, नाहीतर पुन्हा तुम्हाला घरात घेतलं जाणार नाही. ही रूढी आणि ही परंपरा हे जाळण्याचं काम मनुस्मृतीच्या माध्यमातून केलं. आणि म्हणून लाख मोलाच्या 33 कोटीच्या देवांपेक्षा बाबासाहेब आम्हाला त्या देवापेक्षाही पितृतुल्य वाटतात, महत्त्वाचे वाटतात. खूपच कविता कर्डक, तुम्ही अतिशय महत्त्वाची मांडणी केलेली आहे. कारण आजसुद्धा स्त्रीला या प्रकारे विक्टीम करण्याचा प्रयत्न अनेकदा होत असतो. खरं म्हणजे ज्याप्रमाणे म्हटलं जातं की दलित शोषित जनता जी आहे ती फुल्यांना, आंबेडकरांना डोक्यावर घेऊन नाचते, अगदी त्याचप्रमाणे म्हणायचं तर स्त्रियांनी तर फुले आंबेडकरांना अक्षरशः म्हणजे काय केलं पाहिजे याचं कारण असं आहे की स्त्रियांचं जे काही आज समतेचं द्वार खुलं झालेलं आहे त्याचं एकमेव कारण फुले आंबेडकर आणि हा सगळा समतेचा लढा आहे. कविता कर्डकांनी त्याचीच आठवण करून दिली. खरं म्हणजे बाबासाहेबांच्या एकूण या सगळ्या व्यक्तिमत्वामध्ये काय होतं. चांदण्याची छाया कापराची काया, चांदण्याची छाया कापराची काया, माऊलीची माया होता माझा भीमराया, माऊलीची माया होता माझा भीमराया. माऊलीची माया होता माझा भीमराया, माऊलीची माया होता माझा भीमराया. चोचितला चारा देत होता सारा, चोचितला चारा देत होता सारा, मायेचा उबारा देत होता सारा, मायेचा उबारा देत होता सारा, मायेचा उबारा देत होता सारा. भीमाई परी चिल्या पिल्यावरी, भीमाई परी चिल्या पिल्यावरी, पंख पांघराया होता माझा भीमराया, माऊलीची माया होता माझा भीमराया, माऊलीची माया होता माझा भीमराया. बोलतात सारे विकासाची भाषा, बोलतात सारे
विकासाची भाषा लोपली निराशा आता लोपली निराशा लोपली निराशा आता लोपली निराशा लोपली निराशा आता लोपली निराशा 7 कोटी मधी विकासाच्या आधी 7 कोटी मधी विकासाच्या आधी विकासाचा पाया होता माझा भीमराया माऊलीची माया होता माझा भीमराया माऊलीची माया होता माझा भीमराया झाले नवे नेते मलाईचे धणी झाले नवे नेते मलाईचे धणी वामनच्या म्हणी येती जुन्या आठवणी वामनच्या म्हणी येती जुन्या आठवणी वामनच्या म्हणी येती जुन्या आठवणी झुंज दिली खरी रामकुंडावरी झुंज दिली खरी रामकुंडावरी दगड गोटे खाया होता माझा भीमराया माऊलीची माया होता माझा भीमराया माऊलीची माया होता माझा भीमराया. हे खरंच आहे, म्हणजे भावनिक अंगानं माऊली वगैरे हे ठीक आहे, पण बाबासाहेबांनी हे त्यांचं सगळं जे मातृतुल्यपण होतं किंवा हे जे प्रेम होतं त्या सगळ्याला कायद्याचं अधिष्ठान होतं. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आज अरुण दोंदे माझ्यासोबत आहेत. अरुण दोंदे हे वकील आहेत आणि कायद्याचे अभ्यासक आहेत. अरुण, मला सांगा की मुळामध्ये बाबासाहेबांची सगळी लढाई संविधानिक लढाई होती, कायद्याची लढाई होती आणि घटना देणं, संविधान देणं. खरं म्हणजे बाबासाहेबांकडे एवढी शक्ती होती, त्यांनी ठरवलं असतं तर विद्रोह केवळ करायला काही अवघड गेलं नसतं. सहजपणे त्यांनी विद्रोह केला असता, लोक भडकून उठले असते, वाटेल ते करू शकले असते. लाखो करोडो अब्जावधी लोक सोबत असताना या प्रकारचा संघर्ष करणं काही फार कठीण नाही आहे. बाबासाहेबांमध्ये ती क्षमता होती, अत्यंत प्रचंड प्रखर नेतृत्व होतं बाबासाहेबांचं. पण तरीही बाबासाहेबांची सगळी लढाई ही संविधानिक होती. कायद्याचे अभ्यासक म्हणून तुम्ही स्वतः बाबासाहेबांच्या या रूपाकडं कसं बघता, काय म्हणता? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर घटनेचे अत्यंत विद्वान असे वकील होते, विद्वान असे व्यक्ती होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी फक्त संविधानच लिहिलं असं नव्हे, तर त्यांनी जे हिंदू सक्सेशन ॲक्ट आहे तो तयार केला, कामगार कायदे केले, कंपनी ॲक्ट केले, हिंदू डिवोर्स ॲक्ट हाही केला. पण हे सगळं बनवत असताना त्यांना तो हिंदू कोड बिलाच्या अनुषंगाने इथल्या ज्या स्त्रिया आहे त्या एक विशिष्ट जातीच्या नव्हे तर संबंध भारतातील स्त्रियांना, पुरुषांना जेवढा मिळकतीमध्ये वडिलांच्या मिळकतीत हक्क आहे तेवढाच हक्क स्त्रियांना पण मिळाला पाहिजे. आणि जर समजा 1952ला जर हिंदू कोड बिल लागू झालं असतं तर आज आपल्या देशाची परिस्थिती ही जागतिक महासत्तेची असू शकत होती. अशा प्रकारच्या भारताला, अशा प्रकारच्या देशाला एक चांगलं असं समताधिष्ठित, बंधुधिष्ठित, सामाजिक न्याय देणारं संविधान बनवायचं हे फार जटिल काम होतं. आणि हे जटिल काम अत्यंत खुबीने 2 वर्ष 11 महिने 17 दिवसात तयार केलं गेलं. त्यामुळे अशा व्यक्तीचा जन्मदिवस वकील दिन म्हणून आम्ही वकील विचार मंचच्या माध्यमातून साजरा केला. आणि संबंध भारतामध्ये वकील दिन म्हणून मग मी विचार केला की असा वकील की त्याचा जन्मदिवस वकील दिन म्हणून का साजरा केला जावा. तर असं लक्षात आलं की हा नुसता वकील नव्हता, हा फक्त न्यायालयात लढणारा वकील नव्हता, तर तो रस्त्यावर लढणारा वकील होता. तो चौदार तळ्याच्या माध्यमातून लढणारा होता, तो कारा मंदिर सत्याग्रहाच्या माध्यमातून समतेचा लढा देणारा वकील होता, तो रस्त्यावरही लढत होता, तो संसदेतही लढत होता, तो न्यायालयातही लढत होता. मग असा लढणारा जो वकील आहे त्याचा जन्मदिवस हा वकील दिन म्हणून साजरा केला जावा. त्यामुळे आम्ही त्या माध्यमातूनही प्रयत्न करतो. युनोनी द सिम्बॉल ऑफ नॉलेज ह्या माध्यमातूनही पण त्यांचा जन्मदिवस साजरा केला जातो आहे. त्यामुळे बाबासाहेबांच्या कामास आपण सॅल्यूटच केला पाहिजे असं मला वाटतं. खरे, बाबासाहेब हे अतिशय ख्यातनाम नामवंत वकील होते, त्यामुळे वकील दिन साजरा करण्याचा निर्णय फार महत्त्वाचा आहे. पण त्याच प्रकारे बघायचं तर बाबासाहेबांची जयंती ह्या पत्रकार दिनही होऊ शकतो. तो अनेक, म्हणजे त्याला काय काय म्हणायचा हा प्रश्न आहे. कारण बाबासाहेब स्वतः इतक्या क्षेत्रांमध्ये त्यांची सगळी मुसाफिरी होती. पण कुणाल, मला एक मुद्दा असं विचारायचा आहे. मगाशी आपण काळाराम सत्याग्रहाच्या अनुषंगानं बोलत होतो. दादासाहेब गायकवाड स्वतः त्या सत्याग्रहामध्ये होते.
घरी जेव्हा चर्चा होते त्या सत्याग्रहाच्या संदर्भामध्ये तेव्हा काय चर्चा होते आणि हा निर्णय किंवा त्या सगळ्या याच्यामध्ये दादासाहेब गायकवाड कसे उतरले, जरा थोडासा तुमच्या घरचे किंवा व्यक्तिगत काय अनुभव सांगा. काळाराम मंदिर सत्याग्रहाचा जेव्हा निर्णय घेण्यात आला तो प्रथम तर बाबासाहेबांनी दादासाहेबांबरोबरच चर्चा करून तो निर्णय फायनल केला होता. जेव्हा म्हणजे आता मी तर जन्मलं नव्हतं तेव्हा, पण माझ्या घरून जेव्हा मला गोष्टी कळतात एक एक कुटुंबात जेव्हा चर्चा होते या विषयावर, तेव्हा असं कळतं का सगळ्यात प्रथम तर दादासाहेबांनी घरातले जेवढे वस्तू आहे म्हणे किराणा खाण्याचे पिण्याचे सगळे बांधा आणि आपल्याला आता किती दिवस बाहेर राहायचं आहे याचा हिशोब नाही. अख्ख्या घरातल्या महिलांना लहान मुलांना, माझे वडील पण लहानच होते तेव्हा, त्यांना सगळ्यांना घेऊन सत्याग्रहाच्या ठिकाणी पोचले. विशेष म्हणजे तिथंच आमचा एक कुटुंब, एक गायकवाडांचं जसं काय एक पूर्ण असं हेच होतं, म्हणजे घरच तयार झालं होतं रस्त्यावर त्या मंदिराच्या बाहेर. मग तिथे मला माझी आजी पण सांगायची गोष्टी का तिथे लग्न पण जुळले आमच्या घरात. तुमचा व्यक्तिगत अनुभव खरंच प्रेरक आहे, कारण दादासाहेब गायकवाड त्या सत्याग्रह समितीचे सचिव होते, प्रमुख नेते होते आणि खूप महत्त्वाचं आंदोलन होतं ते. एवढं सगळं झालं, सत्याग्रह झाला, पण तरीसुद्धा रामाचा दरवाजा काही उघडला नाही. का नाही उघडला रामाचा दरवाजा शरद? गोदा तीरी पडला, गोदा तीरी पडला तरी लढला सैनिक माझा, उघडलाच नाही काळ्या रामाचा दरवाजा. गोदा तीरी पडला तरी लढला सैनिक माझा, उघडलाच नाही काळ्या रामाचा दरवाजा. कानाची कवाडे इथली उघडलीच नाही, आम्हाला हवी ती क्रांती घडलीच नाही, आम्हाला हवी ती क्रांती घडलीच नाही. आघाडीस होता, आघाडीस होता जरी 9 कोटीचा राजा, उघडलाच नाही काळ्या रामाचा दरवाजा. गोदा तीरी पडला तरी लढला सैनिक माझा, उघडलाच नाही काळ्या रामाचा दरवाजा. माणसास पाणी पाजा, माणसास पाणी, माणसाच पाणी पाजा, माणसाच पाणी, माणसास पाणी पाजा, माणसास पाणी, माणसाच पाणी पाजा, माणसाच पाणी. निनादत होती सारी भीमाचीच वाणी, निनादत होती सारी भीमाचीच वाणी, निनादत होती सारी भीमाचीच वाणी. इतिहास होता चवदार तळ्याचा ताजा, उघडलाच नाही काळ्या रामाचा दरवाजा. गोदा तीरी पडला तरी लढला सैनिक माझा, उघडलाच नाही काळ्या रामाचा दरवाजा. दार उघड रामा, दार उघड रामा, दार उघड रामा आता, दार उघड रामा. खरं तर बाबासाहेब आंबेडकरांना ह्या रामाचं दर्शन घ्यायचं होतंच का? खरं तर तो तसा प्रश्न आहे की पुढे जाऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1935ला येवल्यातल्या मुक्तीभूमीवर, येवल्याच्या क्रांतीभूमीवर धर्मांतराची घोषणा केली आणि त्यानंतर 21 वर्षांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नागांच्या नागभूमीमध्ये, नागपुरामध्ये तथागत बुद्धाने दिलेला सदधम्म आपल्याला दिला. पण इथे दार उघड रामा, दार उघड रामा, दार उघड रामा आता, दार उघड रामा. पंढरीचा चोखा मेळा आला तुझ्या धामा, पंढरीचा चोखा मेळा आला तुझ्या धामा, पंढरीचा चोखा मेळा आला तुझ्या धामा. पंढरीचा चोखा मेळा आला तुझ्या धामा, पंढरीचा चोखा मेळा आला तुझ्या धामा. दर्शनाची संधी भीम मागत होता माझा, उघडलाच नाही काळ्या रामाचा दरवाजा. गोदा तीरी पडला तरी लढला सैनिक माझा, उघडलाच नाही काळ्या रामाचा दरवाजा.
हे किती महत्त्वाचं आहे बघा. म्हणजे बाबासाहेबांनी सगळे निर्णय किती विचारपूर्वक घेतले याचा हा पुरावा आहे. 1930ला काळाराम सत्याग्रह केला आणि त्यांनी अपेक्षा केली की होईल, अद्यापही हिंदू धर्म बदलेल, रामाचा दरवाजा उघडला नाही. मग 1935ला त्यांनी घोषणा केली की मी जन्माला आलो हिंदू म्हणून, पण मरणार नाही हिंदू म्हणून. पण त्यानंतरसुद्धा 21 वर्षांनी 1956ला प्रत्यक्ष धर्मांतर केलं. कुठलीही कृती क्षणार्धात अजिबात नाही, विचारपूर्वक या प्रत्येक कृतीच्या मागे एक विचार होता. काय सांगू तुला आता, काय सांगू तुला आता, भीम माझा कसा होता, काय सांगू तुला आता, काय सांगू तुला आता, भीम माझा कसा होता, लेकराला जशी माता, लेकराला जशी माता, भीम माझा तसा होता, काय सांगू तुला वामन, भीम माझा कसा होता, भीम माझा कसा होता, भीम माझा कसा होता, 7 ठिगळाच्या बंडीचा, 7 ठिगळाच्या बंडीचा, भीम माझा खिसा होता, 7 ठिगळाच्या बंडीचा, भीम माझा खिसा होता, 7 ठिगळाच्या बंडीचा, भीम माझा खिसा होता. भीम खरंच मूकनायक होता. ज्यांना आवाज नव्हता त्यांच्यासाठी भीम घसा होता. एक बघा, बाबासाहेबांनी जे केलं ते जगाच्या इतिहासामध्ये कोणीच केलेलं नाही आहे. हे अतुलनीय आहे. म्हणजे एकाच हयातीमध्ये एक राज्यघटना जाळणं मनुस्मृती नावाची, आणि त्याच हयातीमध्ये दुसरी राज्यघटना देणं भारताचं संविधान नावाचं, हा चमत्कार फक्त बाबासाहेब आंबेडकर करू शकतात. आणि या चमत्काराच्या या सगळ्या गोष्टी, गाणी, ही सगळी मैफल खूप महत्त्वाची. सगळ्या नामवंतांचे अतिशय मनापासून आभार. शरद आणि त्याची सगळी जी टीम इथे अगदी आवर्जून आली. आम्ही खरं म्हणजे अचानकपणे म्हटलं की तुम्ही आला तर मजा येईल. ती सगळी टीम आली आणि त्यांची सगळी कामं सोडून, अगदी अनेक त्यातले रोजंदारीवर काम करणारी मंडळी आहेत, पण आपली डेली वेजीस रोजंदारीवरची कामं करत करत त्यांना असं वाटतं की 7 ठिगळांच्या बंडीचा भीम माझा खिसा होता. या सगळ्यांचे अतिशय मनापासून आभार. बाकी सगळे जे नामवंत आले त्या सगळ्या नामवंतांचे सुद्धा आभार. आज थांबूया इथंच. तुमच्या आतल्या आवाजासह पाहत आणि ऐकत रहा आवाज महाराष्ट्राचा.